नगर परिषद निवडणूक प्रचाराचा जोर वाढला। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सजवलेल्या दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनातून प्रचार सुरू। धाराशिव जिल्ह्यातील 8 नगर परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। त्यासाठी ऑटो रिक्षांवर भोंगे लावून उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन राजकीय पक्षांकडून केलं जात आहे। मनपाच्या प्रारूप मतदार यादीवरून कोल्हापुरात शिवसेना आक्रमक। शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट। राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात घेतली भेट। नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत आरक्षणाच्या घोषणा देणाऱ्यांना पोलिसांनी हुसकावलं। रत्नागिरीत लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू। लांजा नगरपंचायतीत महायुतीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सावली कुरूप यांना मिळाली। जळगावमध्ये रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा। नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुशीला पाटील यांचा प्रचार सभेला महिलांची गर्दी। नवी मुंबईत दुबार नावं होणार रद्द। 45,000पेक्षा जास्तीची नावं दुबार असल्याचं पालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात उघड। पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात महायुतीत बिघाडी झाल्यानं चौरंगी लढत रंगणार। त्यामुळे शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला। रत्नागिरीच्या लांजा नगर परिषदेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत। लांजात उमेदवारांकडून घरोघरी जाऊन प्रचार। सावली कुरूप यांना महायुतीकडून उमेदवारी। छत्रपती संभाजीनगरात मतदार याद्यातील घोळावरून राजकीय वातावरण तापलं। भाजपकडून 14 प्रभागातील घोळावर हरकती। आक्षेप नोंदवण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। जळगाव पालिकेतील बोगस मतदारांबाबत ॲडव्होकेट पियुष पाटील यांची तक्रार। प्रारूप मतदार यादी 3,800 बोगस मतदार असल्याचा आरोप। वर्ध्यात भाजप उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते उद्घाटन। मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित। नागपूर शहरातील 45,000 दुबार मतदारांना मतदानापूर्वी हमीपत्र द्यावं लागणार। प्रशासनाची दुबार मतदारांकडून हमीपत्र देण्याची तयारी। प्रारूप मतदार यादीत 45,000 दुबार मतदारांपुढे डबल स्टार। जळगावात धरणगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर। नाकाबंदी दरम्यान शहरात येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी। अमरावतीत नगराध्यक्ष पदासाठी 71 तर नगरसेवक पदासाठी 1255 उमेदवार। 3 उमेदवारांना कोर्टाचा दिलासा तर 6 याचिका कोर्टानं फेटाळल्या। बीडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडेंवर जीवघेडा हल्ला। राम खाडेंसह 3 सहकाऱ्यांवर हल्ला। राजकीय वैमनस्यातून हल्ला केल्याचा सहकाऱ्यांचा आरोप। भाजपनं विकास कामं केली तर पैसे का वाटपात? भाजपला मतासाठी 10,000 वाटण्याची काय गरज? माजी आमदार राजन तेलींचा भाजपला सवाल। आमदार सचिन अहिर यांनी निलेश राणेंचं केलं अभिनंदन। भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरात सापडले पैसे। या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, सचिन अहिर यांची मागणी। आज SRAच्या कार्यालयात खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न। बैठकीत धारावीतील काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती। कल्याण डोंबिवली काँग्रेसची भाजप खरं तर झालीये काँग्रेस कार्यकर्त्याचा हा आरोप असून काँग्रेसच्या निष्ठावंतांना डावलल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। धुळ्यात भाजपला मोठा धक्का। उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या माजी उपजिल्हाध्यक्षांचा शिवसेनेत पक्षप्रवेश। शिवसेनेनं राजकीय पलटवार आपली ताकद आता वाढवलेली आहे। काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्वेता कोरगावकर भाजपमध्ये प्रवेश। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। सरकारमध्ये नसणाऱ्यांना निवडून देऊ नका। कुर्डुवाडीच्या प्रचार सभेमध्ये कुर्डुवाडीकरांना अजित पवारांचा सल्ला। माझ्या घरात अनधिकृतपणे तपास केला। कालचा प्रकार निंदनीय होता। निलेश राणेंनी अनधिकृतपणे माझ्या घरी प्रवेश केलेला आहे। विजय केनवडेकर यांची प्रतिक्रिया। मी प्रामाणिकपणे काम करून घर चालवतो। आम्हाला सावंतवाडीत येऊन 80 वर्ष झाली। पैसे माझ्या व्यवसायातले होते। विजय केनवडेकर यांचं महत्त्वाचं विधान। माझ्या कुटुंबाला दहशतीखाली ठेवू नका। माझा व्यवसाय असल्यानं थोडे पैसे बाळगावे लागतात। विजय केनवडेकर यांचं वक्तव्य। माझं 7 मजली इमारतीचं काम सुरू आहे। माझ्याकडे मोलमजुरी करणाऱ्यांना मला पैसे द्यावे लागतात। हवं तर माझ्या घराची आणि व्यवहारांची पुन्हा तपासणी करा। विजय केनवडेकर यांचं विधान।
भाजपचा कार्यकर्ता आहे, माझ्यावर कितीही दबाव टाकला तरी मी भाजपचं काम करणार, विजय केनवडेकर यांचं विधान. इंडिया आघाडीची पुढच्या आठवड्यात बैठक 4 डिसेंबर नंतर खासदार संजय राऊत दिल्लीत येणार. देशातील अनेक विषयांवर बैठकीत चर्चा होणार, सूत्रांची माहिती. दोनही राष्ट्रवादी एकत्र आले तर राजकारण थांबवणार, पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं वक्तव्य. कोल्हापुरात सीपीआर हॉस्पिटलमधून खोटे अपंगांचे दाखले देत महाघोटाळा करण्यात आला. ठाकरे गटाचा आरोप, मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर अधिपत्याखालील आरोग्य विभागात उभं केलं प्रश्नचिन्ह. संतोष बांगर यांच्या घरावर पोलिसांची रेड, झाडाझडती करून गुन्हेगारासारखी वागणूक देणं गंभीर, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रार करणार, शिवसेनेचे संपर्क प्रमुख हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया. बनावट जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र रोखण्यासाठी एसओपी जाहीर, एसओपीनुसार नसलेले अर्ज तात्काळ रद्द करावे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे महत्त्वाचे आदेश. भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांना पत्र, मुंबईवरून केलेल्या वक्तव्याचा निषेध करत नाईकांनी व्यक्त केली नाराजी. अकोल्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या, राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस आघाडीचे अकोला महानगर प्रमुख वैभव घुगेच्या आत्महत्या, जिल्ह्यात खळबळ आहे. वैभव घुगे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय. आरएसएस ही नोंदणीकृत संघटना नाही, प्रकाश आंबेडकर यांची आरएसएसवर टीका. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, निलेश राणे यांच्या प्रश्नावर रवींद्र चव्हाण यांचं उत्तर. नवनीत राणा 5 लाख मतांनी विजयी होतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा. बदलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादीत राडा, मतदारांना पैसे वाटपावरून झाला राडा, तर राष्ट्रवादीनं मतदारांना पैसे वाटल्याचं आरोपानं खळबळ. अजित पवारांनी उमेश पाटील यांना झापलं, गप्प बसरे बाबा, मी राष्ट्रवादीचाच आहे, उपरडे घालत असताना जिल्हाध्यक्षाला झापलं. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची 1 डिसेंबरला बैठक, अधिवेशनाची तारीख 1 डिसेंबरला ठरणार. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज्यात मोठा बदल होईल, ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला विश्वास. अजित पवारांच्या प्रचार सभेला आशा सेविकांची हजेरी, शासकीय सेवेतील गटप्रवर्तकांकडूनच व्हॉट्सअॅपवर मेसेज. डोंबिवली ठाकुर्ली उड्डाण पुलाच्या उन्नत मार्गावरून शिवसेना भाजपात बॅनरवर, शिंदे विरुद्ध भाजप श्रेयवादाची लढाई. निलेश राणेंनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट, भाजप पदाधिकाऱ्याने पैसे बाळगल्याप्रकरणी भेट, पूर्ण चौकशी करून एफआयआर दाखल करण्याची मागणी. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून तयारीला वेग, भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात, 2 आठवड्यात मुलाखती पूर्ण करून वरिष्ठांना नावं सदर करणार. नीलम गोरेंनी घेतली पालवे कुटुंबियांची भेट, अनंत गरजेची बहीण शीतल आणि भाऊ अजयला अटक करा, पालवे कुटुंबियांची मागणी. कुणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं नियमबाह्य, निवडणूक आयोग आणि पोलीस याबाबत तपास करेल, मालवणमधील निलेश राणेंच्या धाडीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. रामभाऊ खाडे यांच्यावर हल्ला प्रकरणी जयंत पाटील यांच्याकडून चिंता व्यक्त, आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचं जयंत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर झालेला हल्ला गंभीर, पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, मंत्री पंकजा मुंडे यांचे आदेश. शरद पवारांमुळे राजकारणात तुमची ओळख निर्माण झाली असं म्हणत धाराशिवमधील प्रचार सभेत शशिकांत शिंदेंनी नाव न घेता भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर खरतर टीका केली आहे. अनगर नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेत असणाऱ्या उज्ज्वला थिटेंचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, सोलापुरातील वडाळा या ठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. मुंबई भाजप अध्यक्षांच्या इंग्रजी पाटीवरून नवा वाद, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांची महापालिकेकडे तक्रार, अमित साटम कार्यालयावर मराठी भाषेतील फलक लावणार का याकडे लक्ष. कन्नडच्या आमदार संजना जाधव यांच्या भाषणानं राजकीय वर्तुळात चर्चा, मी आता 20 ते 25 वर्ष सत्ता सोडणार नाही, नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं वक्तव्य. मार्गशीर्ष गुरुवार निमित्त करवीर निवासिनी अंबाबाई देवीची लक्ष्मीमाता रूपात अलंकारिक पूजा, नयन रम्य आणि आकर्षक पूजा पाहण्यासाठी भाविकांची अंबाबाई मंदिरात प्रचंड गर्दी. दिशा सालियांच्या मृत्यूला 5 वर्ष उलटली तरीही तपास अद्याप पूर्ण झाला नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना सवाल. मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांना उच्च न्यायालयाचा दणका, फेरीवाल्यांनी उच्च न्यायालयात मागितली होती दाद, न्यायालयानं दिलासा देण्याऐवजी ठोठावला दंड. गावांचा कायापालट करण्यासाठी आता स्मार्ट इंटेलिजंट विलेज प्रकल्प, महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील 75 गावात राबवणार प्रकल्प.
मुंबई विमानतळावरील कामगारांसाठी स्वस्त कॅन्टीनची मागणी 7 दिवसात तोडगा निघाला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलनाची मुर्जी पटेल यांचा इशारा. मुंबईत रंगणार 25वा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळा. मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव यांच्यासह कुमार सानू, सोनू निगम आणि आमदार मैथिली ठाकूरला मिळणार बालगंधर्व पुरस्कार. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्र्यांच्या कार्यालयासमोर पाल भेट आंदोलन. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील जेवणामध्ये पाल आढळून आल्यानं 30हून अधिक विद्यार्थी उपचारासाठी रुग्णालयात दाखल. मुंबईत फुटपाथ आणि इमारतीवर जाहिरात प्रदर्शित करता येणार नाही. व्ही आणि एल आकाराला जाहिरातीला परवानगी. पालिकेकडून जाहिरातीची मार्गदर्शक तत्वे 2025 जाहीर. जिल्हा परिषदेच्या शाळेत 11 वाजेपर्यंत शिक्षकच गैरहजर, विद्यार्थी बसले ताटकळत. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील झोडगावू येथील प्रकार, विद्यार्थी आणि पालकांमध्ये रोष. वसई पोलीस ठाण्याची जागा हडपली. पालिकेचे माजी सभापती जमील शेख यांच्यावर गुन्हा दाखल. वाशिमच्या कामरगाव रुग्णालयाच्या स्थलांतरित नव्या इमारतीवर 29 लाख रुपये खर्च, मात्र मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं रुग्णालय स्थलांतर अद्याप रखडले. धाराशिवमध्ये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूल नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर रचले सरळ. 20 लहान मुलांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं. पुण्याच्या हिंजवडीतील धक्कादायक घटना. सरपंचांनी बैठकीला बोलावल्यानं अंगणवाडीला कुलूप. अंगणवाडीमधील सेविकांचा खुलासा. यवतमाळच्या आरोग्य विभागातील एक कर्मचारी निलंबित. दिव्यांग ऑफलाईन प्रमाणपत्र प्रकरणात कारवाई. या प्रकरणात निलंबितांची संख्या 22वर. सीईटी पेपर फुटीच्या तपासासाठी पुण्यात पोलीस दाखल. प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या रितेश कुमारचा शोध सुरू. कोल्हापूरच्या शिरोळमधील तेरवाड बंधाऱ्याची दुरुस्ती निकृष्ट. स्वाभिमानी युवा आघाडी आक्रमक. दुरुस्तीसाठी शासनानं 70 लाख रुपयांची दिली होती मंजुरी. ठेकेदार आणि अभियंत्यांवर कारवाईची मागणी. सोनं चांदीच्या भावात चढ उतार. 24 कॅरेट सोन्याचा भाव आता 1,26,081 रुपये प्रतितोळा तर 1 किलो चांदीचा भाव 1,59,025 रुपयांवर. मालेगाव अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार. डोंगराळ येथील 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे हे मालेगावच्या टेहेरे चौफुली येथे त्यांनी रास्ता रोको केलाय. 8 दिवसात चिमुकलीला न्याय मिळाला नाही तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये पीएमआरडीएच्या हद्दीत नागरीकरण आणि उद्योगधंद्यांच्या आड येणाऱ्या वृक्षतोड आणि देखभालीसाठी वृक्ष समिती स्थापन. वृक्षांच्या तोडणी संदर्भात 2 महिन्यात 186 अर्ज. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्याविरुद्ध आंदोलन. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांचा सहभाग. छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण वसतिगृहातील गंभीर गैरकारभार उघड. खराब अन्न, अस्वच्छ पाणी, तुटलेली वायर, दुर्गंधी आणि फुटलेल्या काचा अशा अमानवी परिस्थितीत विद्यार्थ्यांचं वास्तव्य. जास्तीत जास्त लोकांनी आपले मत नोंदवावे. डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं आवाहन. त्रिभाषा धोरण निश्चिती समितीची विभागीय संवाद. शालार्थ आयडी प्रकरणाची शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून गंभीर दखल. आयडीसाठी लाच घेणाऱ्या रावसाहेब मिरगणे यांची चौकशी करून 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगरची शहर पाणीपुरवठा योजना महागणार. योजना 300 कोटींनी महागणार असून खर्च 3000 कोटींवर जाणार. छत्रपती संभाजीनगरातील तोतया IAS महिलेचा पाकिस्तानशी 10 महिन्यांपासून संपर्क. 11 संशयित क्रमांकांशी 10 महिन्यांपासून संपर्कात असल्याचं उघड. कल्पनाला 10 दिवसांची पोलीस कोठडी. भिवंडीत संविधान उद्देशिकेचं वाचन करून बांधली लग्नगाठ. शेलार गावातील संविधान दिनी झालेला लग्न सोहळा समाजासमोर आदर्श निर्माण करणारा. दिवाळी फराळ पाठवण्यात पुणे टपाल खात्याचा विक्रम. 22 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान 21,166 किलो फराळ पाठवण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा परिषदेच्या 9 शिक्षकांचं तडकाफडकी निलंबन. बदली प्रक्रियेत खोटी माहिती दिल्यानं कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयानं दिलेली 7,000 जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द. 1 वर्षानंतर प्रमाणपत्र देताना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची परवानगी न घेतल्यानं कारवाई. नातेवाईकांना नव्यानं काढावे लागणार जन्म प्रमाणपत्र.
मालेगावातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलनाप्रकरणी आविष्कार भुसेसह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल. परभणीच्या पूर्णा तालुक्यात मुंबरमध्ये 12 एकर ऊस जळून खाक अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा करता शेतकऱ्यांचा आरोप असून तोडणीसाठी तयार असलेला ऊस जळाल्यानं शेतकरी संकटात. विदर्भातील कापूस खरेदी केंद्रांच्या कमतरतेवरून नागपूर खंडपीठाची नाराजी. आवश्यक 557 पैकी केवळ 89 केंद्र सुरू असल्यानं नाराजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभ्यासिकेच्या पिण्याच्या पाण्यात निघाले जंतू. विद्यार्थ्यांनी जंतुयुक्त पिण्याचे पाणी पिल्यामुळे आजारी पडल्याचा केला आरोप. संबंधित अभ्यासिकेकडून नवीन पाण्याचे फिल्टर बसवले जाईल असं आश्वासन. अहिल्यानगरमध्ये गेल्या 3 महिन्यात पकडलेल्या 23 बिबट्यांपैकी 3 बिबट्याचा मृत्यू. जेरबंद करताना 2 बिबट्या जखमी, एकाचा निमोनियामुळे मृत्यू. विरारमध्ये 11 वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू. मित्रांसोबत खेळत असताना पाय घसरून पडल्याची माहिती. ठाण्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस. रस्त्यांवर उभ्या असलेल्या सरबताच्या गाडीवर गटाराचं पाणी वापरलं जात असल्याचा प्रकार. पुण्यातील कात्रज बोगत्यात भीषण अपघातात कार चालक किरकोळ जखमी. सुदैवानं अपघातात कुठलीही जीवितहानी नाही. काशीविरा परिसरात फुटपाथवर सापडला तरुणाचा मृतदेह. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून तपास. रक्षा विसर्जनावरून कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीत हाणामारी. अंत्यसंस्कारासाठी उशिरा आल्याच्या कारणावरून नातेवाईकांना मारहाणीसाठी तिरडीच्या काठ्यांचा वापर. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चंद्रपुरात वाघानं रोखून धरला राष्ट्रीय महामार्ग. तब्बल अर्धा तास वाघानं ठिय्या मांडल्यानं बंद होता महामार्ग. महाबळेश्वरमध्ये दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद. वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात यश. पुण्याच्या खेड तालुक्यात तरुणावर गोळीबार. जुन्या हाणामारीच्या वादातून गोळीबार केल्याची माहिती. गोळीबारात तरुणाचा मृत्यू. नालासोपारा ट्रेनमधून पडून एकाचा मृत्यू, 1 जखमी. जखमीवर रिद्धिविनायक रुग्णालयात उपचार सुरू. महाग पण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असणाऱ्या गाढविणीच्या दुधाची किंमत तब्बल 7,000 रुपये प्रति लिटर. मुंबई पालिकेच्या एस वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांवर मारहाणीचा आरोप. कार्यालयात डांबून मारहाण केल्याचा आरोप. मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार. बार्शी तालुक्यात 4 वर्षाचा चिमुरडा विहिरीत कोसळला. चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. 12 तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश. चंद्रपुरात वाहनाच्या धडकेत रानगव्याचा मृत्यू झाल्याची माहिती. वनविभागाकडून मृत रानगव्याचा पंचनामा. पिंपरी चिंचवडमधील निगडीच्या भक्ती शक्ती उड्डाणपुलाखाली रस्त्यावर खड्डे. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर जीवघेणे खड्डे. चिखलदरा एसटी बस स्थानकावर 2 अस्वलांचं दर्शन. ग्रामस्थ आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. सतर्क नागरिकांनी अस्वलाला पळवून लावलंय. सांगलीतील मोबाईल दुकानाला भीषण आग. आगीत दुकान जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. चंद्रपुरातील ताडोबा प्रकल्पातून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चितळ स्थानांतराची दुसरी फेरी यशस्वी. एकूण 63 चितळे सुरक्षितपणे नागझिरा प्रकल्पात स्थानांतरित. छत्रपती संभाजीनगरमध्ये जवाहर नगर पोलिसांची धडक कारवाई. 14 मोटरसायकल चोरी करणारे 3 चोरटे जेरबंद. चोरट्यांकडून सुमारे 8,50,000 रुपये किमतीच्या 14 दुचाकी जप्त. जळगाव जिल्ह्यात नकली नोटांची तस्करी. या प्रकरणी 4 संशयितांना नागरिकांकडून चोप. आरोपी मध्य प्रदेशातील असल्याची माहिती. धाराशिव जिल्ह्यात 2 महिलांचा संशयास्पद मृत्यू. महिलांच्या संशयास्पद मृत्यूने एकच खबर. महिलेच्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. मालेगावच्या 3 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला सुनावली 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. जालन्यातील नांजा गावात अवैध गर्भलिंग निदान करणारं रॅकेट उघडकीस. 2 आरोपींना अटक. 2 मुख्य आरोपीसह 6 महिला आणि पुरुषांवर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.